महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व धम्मसहलीतील श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, गेल्या 15 फेब्रुवारी 2026 पासून ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून ही बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहल आपण आयोजित केली। आज बुद्धगया येथे जसं की आपण काल पोहोचलो, काल मेन टेम्पलला आपण भेट दिली आणि बाजूचे काही विहार बघितले, विहारांना भेट दिली। आज डोंगेश्वरी पर्वत, सुजाताचा महाल, ज्या ठिकाणी भगवंताला सुजातानं खीरदान दिली ते ठिकाण, आणि या बुद्धगयेला जे की प्रसिद्ध बुद्ध विहार बनलेले आहेत, जसं की व्हाईट बुद्धा टेम्पल, तारादेवी टेम्पल, त्याच्यानंतर महापरिनिर्वाण मुद्रा जे भगवंताची मूर्ती आहे त्याला इथे बुद्धगयेला स्लिपिंग बुद्धा म्हणूनच बोलतात, परंतु खरं तर ते महापरिनिर्वाण मुद्रा आहे। तर या सर्व विहारांना आज दिवसभर भेट दिली आणि या पवित्र बुद्धगयेच्या या परिसरामध्ये आम्ही 2 दिवस घालवले आणि या 2 दिवस घालवल्या कारणाने या पवित्र बुद्धगये येथील या पवित्र भूमीवरती आलेल्या धम्मसहलीतील उपासक उपासिकांना आपल्याकडून काहीतरी दान दिल्या गेलं पाहिजे, म्हणून राधाबाई ज्ञानदेव भालेराव हे बाजूला आहेत बघा, हे आमच्या राधा आई आहेत, त्यांचे हे मालक भालेराव साहेब आहेत, ज्ञानदेव भालेराव। या दोघं पती पत्नींनी काल रात्रीच माझ्याकडे काही पैसे जमा केले, बंतीजी उद्याच्या भोजनामध्ये आमच्याकडून काही थोडासा वाटा टाका। त्याच्यानंतर आमच्या ह्या माघाडे आई आहेत, लत्ताबाई हरिदास माघाडे, ह्या आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्यांनीसुद्धा काल स्वतःहून माझ्याकडे काही थोडेफार रक्कम दिली आणि त्या म्हणाल्या की बंतेजी, या पवित्र ठिकाणी धम्मसहलीतील उपासकांना मला भोजनदान देण्यासाठी काही आम्ही त्याच्यामध्ये सहकार्य करतो, तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं। दुसऱ्या आमच्या बौद्ध उपासिका लताबाई सुभाष जगताप ह्या आई आहेत, यांनीसुद्धा आजच्या भोजनामध्ये आपल्या परिवाराकडून एक कुशल कर्म पुण्यकर्म म्हणून काहीतरी आपण भोजनदान दिलं गेलं पाहिजे, आणि म्हणून या आईनीसुद्धा थोडीफार भोजनामध्ये सहकार्य केलं। त्याच्यानंतर काल आपल्याला माहिती आहे की रस्त्याने येताना थोडासा प्रॉब्लेम झाला, त्या लत्ताबाई उत्तमराव कांबळे त्या रूममध्ये आहेत, भोजनासाठी त्या समोर आल्या नाहीत, तर लत्ताबाई उत्तमराव कांबळे यांनीसुद्धा या पवित्र बुद्धगयेच्या परिसरामध्ये 2 दिवसापासून वास्तव्य करत असलेल्या उपासक उपासिकांना, धम्मसहलीतील उपासकांना भोजनदानासाठी सहकार्य म्हणून अशा भालेराव परिवार, कांबळे परिवार, माघाडे परिवार आणि जगताप परिवार या 3-4 परिवारांनी आज या ठिकाणी धम्मसहलीतील उपासकांना भोजन करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे। तर मी भालेराव परिवारांना प्रथमतः सूचना करतो की आपण या ठिकाणी भोजन घ्यावं। तुमचा व्हिडिओ काढतो, तुम्ही व्हिडिओ थांबा तुम्ही। तर अशा पद्धतीने आजच्या या पवित्र बुद्धगया येथे भालेराव परिवार, आमच्या माघाडे आहे, जगताप आहे आणि कांबळे आहे या 3-4 परिवारांनी आज भोजन या ठिकाणी बनवलेलं आहे। या भोजनामध्ये आज मला वाटतं आज खीर आहे, पनीर भाजी आहे, चपाती आहे, भात आहे आणि पापड आहे, पापड। अशा पद्धतीने आजच्या भोजनामध्ये मेनू बनवलेले आहेत। या पवित्र बुद्धगयेला आज या सर्व परिवाराच्या वतीने खीरदान करण्यात आलेले आहे। साधू पुन्हा सर्वांनी साधू साधू साधू। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक एका लाईनमध्ये बघा भोजन घेताना दिसत आहेत, अगदी शिस्तीमध्ये। आज या पवित्र ठिकाणी या 3-4 परिवारांनी जे काही आज भोजनासाठी सहकार्य केलं, मदत केली, त्यांच्या दानातून आज आपण भोजन या ठिकाणी बनवलेलं आहे। आज बघा भोजनामध्ये ही खीर आहे बघा, खूप छान, अगदी प्युअर दुधापासून ही खीर बनवलेली आहे। बाजूला वरण आहे, बाजूला भात आहे, भाजी आहे, पनीर भाजी आहे,
चपाती आहे ना आणि पलीकडे पापड आहे बघा. अशा पद्धतीने बघा आज उपासकांना या ठिकाणी भोजनदान आहे. या सगळ्यात आधी जेवलो, आराम करतो म्हणजे. बरं. आज संपूर्ण दिवसभर ऐतिहासिक या पवित्र बुद्धगया येथील मेन टेम्पलला भेट देऊन 80 फुटाची भगवंताची मूर्ती आणि देशविदेशातील अनेक देशातील विहारांना भेट देऊन ज्या ठिकाणी भगवंताने खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली ती ठिकाण म्हणजे डोंगेश्वरी पर्वत. त्यानंतर ज्या ठिकाणी भगवंताला सुजाताने खीर दिली ती ठिकाणसुद्धा सुजाता टेम्पलला भेट देऊन एवढंच नव्हे तर सुजाताचा महाल आणि देशविदेशातील बौद्ध विहारांना भेट देऊन आज संपूर्ण दिवस या पवित्र बुद्धगयेच्या परिसरामध्ये आपल्या उपासकांनी घालवला. आणि आज सायंकाळच्या भोजनाचा या ठिकाणी स्वाद घेताना आपण बघत आहोत. आजच्या भोजनामध्ये वरण भात, पनीर भाजी, खीर, पापड अशा पद्धतीने या ठिकाणी आज मेनू बनवलेले आहेत. या धार्मिक चॅनलवर आपण नवीन असाल तर अवश्य या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, कारण बुद्ध जयंती 1 मे रोजी आहे, 1 मे 2026 रोजी बुद्ध जयंती आहे. आणि सालाबादाप्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळपास 12 ते 15 सीट बुकिंग झालेली आहे. आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल, आपल्या नातेवाईकांना कुणाला यायचं असेल, आपल्या परिवारातून जर कुणाला यायचं असेल तर 800-7174 800-7174 657 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आजच आपलं सीट बुकिंग करा. या चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ प्रथमतः आपल्यापर्यंत पोहोचेल. हे आमचे धम्मसहलीमध्ये संस्कृती ट्रॅव्हल्सचे संतोष भाऊ शेंडगे यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारे आमचे बळीभाऊ आहेत. आणि आमच्या सहलीमधले हे आचार्य काथार साहेब आहेत. आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे रोकडे साहेब आहेत. हे या ठिकाणी उपासकांना भोजन वाढत आहेत.
आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून बुद्धगयेच्या या पवित्र ठिकाणी धार्मिक धम्मसहल आली. हे जेव्हा भंतेजींना माहिती पडलं तेव्हा आवर्जून भंतेजी ज्या ठिकाणी आम्ही थांबलो त्या विहारामध्ये भंतेजी आलेत. मी काही कारणानिमित्ताने बाहेर गेलो होतो. भंतेजींनी जवळजवळ 1 तास वेट केला. भदंत सुगत शांतेय भंतेजी सर्वांना मंगलकामना आहे. भंतेजींच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. भंतेजींच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील बौद्ध स्थळं आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध जनतेने मावसाळ्याच्या बुद्धविहाराला दान देऊन ते बुद्धविहार विपश्यना केंद्र बांधण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि भंतेजीच्या माध्यमातून बौद्ध स्थळांचं दर्शन केलं पाहिजे. भगवान बुद्धांनी महापरिनिब्बाण सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की जे उपासक पंचशीलाचं पालन करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये तथागतांचा जिथे जन्म झाला ती भूमी लिंबोनी, तथागतांचं ज्या ठिकाणी महापरिनिब्बाण झालं ते भूमी कुशीनगर, तथागतांनी ज्या ठिकाणी पहिला उपदेश केला ते सारनाथ आणि तथागतांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या बुद्धगयेमध्ये उर्वेला या ठिकाणी बोधिवृक्षाखाली जे लोक श्रद्धायुक्त चित्ताने वंदन करतात त्यांची सुगती होते. सुगतीची गॅरंटी भगवंतांनी दिलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या व्यक्तीला वाटतं की आपली सुगती व्हावी, सम्राट अशोकाने सुद्धा 4 धम्मस्थळांची यात्रा केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर सुद्धा 4 धम्मस्थळांची ही धम्मयात्रा केली होती. त्यामुळे प्रत्येक बौद्ध व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी 4 धम्मस्थळं आणि त्याच्यासोबत येणारे 16 धम्मस्थळं यांची यात्रा केली पाहिजे. भदंत प्रज्ञाबोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी धम्मसहलीचा लाभ घेतला पाहिजे. आमचे गुरु देखील धम्मसहली काढायचे आणि त्यामुळे ही परंपरा अजून देखील चालू आहे. ज्या विहारामध्ये आम्ही थांबलो आहे ते महुआबादचं विशुद्धानंद बोधी बुद्धविहार आमच्या गुरूंचं बुद्धविहार आहे. बुद्धगयेत जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही या विहारामध्ये आश्रय घेऊ शकता आणि भंतेच्या माध्यमातून सर्व भारतातील बौद्ध स्थळांचं सुंदर अशा प्रकारे दर्शन घेऊ शकता आणि स्वादिष्ट अशा भोजनाचा सुद्धा लाभ घेऊ शकता आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला खीरसुद्धा मिळेल. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण, सुखी. साधू साधू साधू. तर अशा पद्धतीने मदन सुगत शांते यांनी, कारण मला ते गेल्या अनेक वर्षापासून ते मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. एवढंच नव्हे तर आम्ही एका गुरुचे शिष्य आहे आणि भंतेंचं कार्य मला माहिती आहे. भंतेजी बरेच वर्ष विदेशामध्ये राहिलेले आहेत. आताही विदेशी भिक्खू संघासोबत त्यांचं खूप जवळीकता आहे. मागच्या वर्षी त्यांनी आपल्या मावसाळ्याच्या धम्म परिस्थितीला जवळजवळ अनेक देशातील बौद्ध भिक्षूंना त्यांनी निमंत्रित केलं होतं. आज बुद्धभूमी मावसाळ्यावरून या ठिकाणी धार्मिक धम्मसहलीचे उपासक घेऊन आलो असं जेव्हा माहीत पडलं तेव्हा भंतेजी आवर्जून या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी आले. भंतेजींचे खूप खूप धन्यवाद. भंतेजी आपण आलात. साधू झाला छोटा त्याच्यामुळे वाईट वाटलं, थांबलो आणि म्हणून आपण तब्येतीला जपून करावं, केअरफुली करावं. बिलकुल बिलकुल. आपण खूप चांगलं काम करत आहात आणि पावसाळा या ठिकाणी वेरूळ लेणीच्या पायथ्याशी एवढं मोठं विहार आपण बनवत आहात. निश्चितच ते विहार येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. विपश्यना केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी आपण निर्माण करत आहात. त्यामुळे माझं जी सहकार्य लाभेल ते मी आपल्यासोबत आहे आणि चांगल्या कामामध्ये निश्चितच आपल्याकडे. साधू साधू. धन्यवाद धन्यवाद. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता या ठिकाणी भोजन घेताना या ठिकाणी आपण बघत आहोत. या आईकडे साहेबांनी पूर्ण पेन्शन दिली म्हणतात.
आणि छोटू झोपला काय बरं का झोपला अरे मग त्याला जेवण दिलंच नाही ते जेवण त्याला झोपायच्या अगोदर जेवण द्यायचं असतं ना अशा पद्धतीने